पण जातो विधान भवन परिसरामध्ये। या ठिकाणी विधिमंडळ परिसरात सत्ताधारी आमदारांचं फोटो सेशन सुरू आहे, तर दुसरीकडे मवियाचं आंदोलन सुरू असलेलं आपण पाहतोय। नागपूरच्या संविधान चौकापासून हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर संविधान चौकापासून विधिमंडळ परिसरापर्यंत ही रॅली काढण्यात आलेली होती। मवियाचं आंदोलन आणि माहितीचं फोटो सेशन ही सध्याची ताजी दृश्य आपण पाहतोय। निळ्या टोप्या घालून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। धिक्कार असो, मोदी शहांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सुद्धा केली जातीये। तर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हाती घेत मवियानं अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे। दुसरीकडे महायुतीचं फोटो सेशन सुरू आहे आणि त्याच परिसरामध्ये मविया सुद्धा सत्ताधारी आमदारांच्या समोरच या ठिकाणी निदर्शनं करताना पाहायला मिळतीये। विधान भवन परिसरातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाची दृश्य। एकंदरीतच अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर विरोधक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अमित शहा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सुद्धा तीव्र आक्षेप घेत दिल्लीमध्ये निदर्शनं केली। गेल्या 2 दिवसांपासून याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी दिल्लीपासून नागपुरात सुद्धा असंच काहीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि नागपुरात विधान भवन परिसरातली ही महत्त्वाची 2 दृश्य। एकीकडे माहितीचं फोटो सेशन सुरू असताना त्याच ठिकाणी मवियाचं सुद्धा आंदोलन सुरू आहे। त्याच ठिकाणी जोरदार मविया घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। देवेंद्र, एकीकडे महायुतीचं फोटो सेशन, दुसरीकडे मवियाचं आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी, सध्याचं काय चित्र? ऋतुजा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील केलेल्या वक्तव्या संदर्भात महाविकास आघाडीच्या आमदारांकडून नागपूर विधान भवन इथे आंदोलन करण्यात येत आहे। एकीकडे जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांची पाहायला मिळते, तर याच आंदोलनाच्या किंवा घोषणाबाजीच्या पाठीमागे सत्ताधारी जे आमदार आहेत, माहितीचे जे आमदार आहेत, त्यांचं फोटो सेशन सुरू आहे। त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। त्यामुळे विधान भवन परिसरामध्ये एकीकडे आंदोलन तर दुसरीकडे माहितीच्या जे काही आमदार आहेत सत्ताधारी, त्यांचं फोटो सेशन सुरू असलेलं पाहायला मिळतंय। सध्या महाविकास आघाडीचं आंदोलनही सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि दुसरीकडे आमदारांचं फोटो सेशनही सुरू असलेलं चित्र जे आहे ते या नागपूरच्या विधान भवन परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। फोटो सेशन पूर्ण झालेला आहे। तर नागपुरात संविधान चौकामध्ये मवियानं आंदोलन केलं आणि तिथूनच निषेध रॅलीला सुद्धा सुरुवात झाली। ही रॅली विधान भवन परिसरामध्ये पोहोचली, दाखल झाली आणि त्यानंतर तिथेच निदर्शनं करायला आता सुरुवात झालेली आहे। मवियाचं एकीकडे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे माहितीचं फोटो सेशन सुद्धा पार पडलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या समोरच मविया आपल्याला निदर्शनं करताना पाहायला मिळते। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। मोदी आणि शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अमित शहा यांनी माफी मागावीच ही मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या शहांच्या वक्तव्याविरोधात एकंदरीतच मविया आक्रमक झालेले आहे। निळ्या टोप्या घालून घोषणाबाजी सुरू आहे। मोदी शहांचा धिक्कार असो, बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशीच घोषणाबाजी या ठिकाणी सध्या सुरू आहे। फोटो सेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि मवियाच्या या आंदोलनासंदर्भात सत्ताधारी नेते, आमदार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, त्यांची काय भूमिका असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यांच्या याच वक्तव्यासंदर्भात त्यांनी काल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। मात्र हे स्पष्टीकरण देत असताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं त्यांनी म्हटलं आणि शिवाय काँग्रेसवर सुद्धा थेट आरोप केले। मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं असताना सुद्धा काँग्रेस मात्र आपल्या मागणीवर ठाम आहे। विरोधक देशभरात हे आपल्या मागणीवर ठाम आहेत। अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आणि याच मागणीसाठी नागपुरात आज मविया एकवटलेले आहे। मवियाचे हे आमदार निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळी संविधान चौकामध्ये आंदोलन झालं आणि त्यानंतर एक रॅली संपन्न झाली। ही रॅली विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेली आहे आणि
फोटो सेशन पार पडलेलं असतानाच दुसरीकडे मवियाचं हे आंदोलन सुद्धा तितक्याच ताकदीनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निषेध हा जोरदार नोंदवला जातोय.